अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम श्री महालक्ष्मी देवी नमः। प्रत्येक मराठी महिन्यामध्ये पौर्णिमा ही येत असते। पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर पौर्णिमेला करण्याची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे, जिचा तुम्हाला खरोखर चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। खूप तळमळीने सांगते की घरच्या घरी ही सेवा करा, मोठ्यातले मोठे कार्य, मोठ्यातलं मोठं तुमचं कामसुद्धा सिद्ध होईल। खूप चांगले अनुभव येतील तुम्हाला। कोणत्याही महिन्यात पौर्णिमेपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता। यामध्ये सांगितले आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। कोणतीही एकच सेवा केली तरीसुद्धा चालेल। ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता, देवी लक्ष्मीसाठी करू शकता किंवा अन्नपूर्णा देवीसाठी करू शकता। म्हणजेच काय, आपल्या ज्या स्त्री देवता असतात तर त्या प्रत्येक देवतेसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा नक्की करू शकता। व्हिडिओ हा पूर्ण पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये जय माता दी लिहायला विसरू नका। कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करू शकता। त्यानंतर म्हणजेच सेवा एकदा सुरू केली की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये करता येईल। ज्यांना कायमस्वरूपी करायची नसेल त्यांनी एक अनुभव घ्यायचा म्हणून साधारणतः 6 महिने सेवा करून बघा। त्याचे तुम्हाला काय चांगले अनुभव येतात ते सुद्धा बघा आणि त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण वर्षभर ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवू शकता। मी तुम्हाला हे सगळं का सांगते तर याचं कारण म्हणजे बरेच जण फक्त व्हिडिओ बघतात आणि याचा काही उपयोग आहे की नाही मग शंका घेतात। असं केल्यानं खरंच आपलं चांगलं होईल का? तर मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की आपण काही गोष्टी करू बघतो, त्याचा आपल्याला काय अनुभव येतो त्यानुसार मग ती गोष्ट आपण पुढे कंटिन्यू करायची की नाही हे ठरवायचं असतं। प्रत्येकाचे अनुभव वेगळे सुद्धा असू शकतात। आपल्या कुळाच्या आई म्हणून आपण त्यांची सेवा पूजा करत असतो, तर नक्की तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करत जा। तर या सेवेचा नेमका विधी काय आहे तेही तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगते। तुम्हाला काय करायचं आहे, पौर्णिमेच्या दिवशी 1 चिमूटभर कुंकू घ्यायचं आहे। हे कुंकू हळदीपासून बनवलेलं असेल तर अतिउत्तम, कारण हळदीपासून बनवलेलं कुंकू शुद्ध कुंकू मानलं जातं। जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही बाजारातून ते विकत आणू शकता। शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच की या कुंकवामध्ये केमिकलचे प्रमाण अजिबात नसतं, म्हणून घरचं कुंकू वापरावे। इथे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे, पण ते थोडंसं वेगळ्या पद्धतीनं करायचं आहे। तर यासाठी आपल्याला तांब्याभर पाणी, त्यामध्येच थोडंसं चिमूटभर कुंकू, गुलाब पाणी टाका आणि थोडीशी म्हणजे त्याला हवा तेवढाच 1 वडी कापूर घेऊन त्याची पावडर करून टाका आणि ती पेस्ट असेल ती तांब्याभर पाण्यामध्ये मिक्स करून द्या। तर हे जे आपण कापूरयुक्त सुगंधी कुंकवाचं पाणी तयार करून ठेवलेलं आहे, तर ते पाण्याचं भांडं तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे। पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे। लवकर म्हणजे पहाटे 3 ते 3:30 वाजेपर्यंत तुमची अंघोळ झालेली असावी। यानुसार तुम्ही आता आधी किती वाजता उठायचं हे तुम्ही ठरवू शकता। यासाठी मी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय सुचवू शकणार नाही, कारण आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे, ती आपल्यावर प्रसन्न व्हावी, तिचा आपल्याला आशीर्वाद हवा असेल तर एवढा आपल्याला त्याग करायलाच हवा। पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा त्याग करायला पाहिजे।
आणि लवकर उठायला हवं, कारण ही जी वेळ आहे ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते आणि ब्रह्ममुहूर्तावर केलेली जी सेवा असते ती नेहमी फळाला जाते. म्हणजेच तिचा आपल्याला काही का होईना, म्हणजे खूप जास्त नाही पण काही प्रमाणात का होईना फळ अवश्य मिळतं. आणि त्यातली त्यात आपली सेवा आपण अगदी मनापासून निष्ठेने केलेली असेल तर पूर्ण फळसुद्धा आपल्याला या सेवेचे नक्कीच मिळतं. मग ती हीच सेवा असेल असं नाही. तुम्ही कोणतीही सेवा जर ब्रह्ममुहूर्तावर करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार म्हणजे होणार. तुम्हाला त्याचा अनुभव येणार म्हणजे येणार. तर मग तुमच्या सुखाच्या झोपेचा किंवा साखर झोपेचा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी त्याग करा आणि पहाटे 3 ते 3:30 वाजेच्या आत तुमची अंघोळ झालेली असावी. अंघोळ झाली की तुम्हाला सर्वात पहिलं काम हे करायचं आहे. तुम्ही जे पाणी तयार करून ठेवलेलं आहे ते पाणी तुम्हाला एखाद्या चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या देवघरातल्या सर्व देवी देवतांना तुम्हाला व्यवस्थितपणे स्नान घालायचं आहे आणि त्यांना देवघरामध्ये स्थापन करायचं आहे. त्यातला फक्त कुलदेवीचा टाक असेल किंवा मग पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला सर्व स्त्री देवतांना या पाण्याचं स्नान घालायचं आहे. तर ते त्या सर्व स्त्री देवता तुम्ही एक एक करून स्नान घालण्यासाठी घेऊ शकता. त्यानंतर काय करायचं, जी कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते तुम्ही भांड्यामध्ये ठेवायचं आणि या चांदीच्या, तांब्याच्या किंवा मग पितळेच्या तांब्यातून त्या पाण्याचा तुम्हाला त्या मूर्तीवर, टाकावर किंवा मग श्रीयंत्रावर वर्षाव करायचा आहे. जसं आपण कुंकुमार्चन करताना एक प्रकारे चरणापासून मस्तकापर्यंत कुंकवाच्या पावडरचा अभिषेक करत असतो, तर इथे आपल्याला कुंकवाच्या पाण्याने म्हणजे कापूरयुक्त कुंकवाच्या सुगंधित पाण्याने देवी देवतांना स्नान घालायचं आहे. स्नान घालत असताना एक अतिशय प्रभावी मंत्र आहे, तो सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे. महालक्ष्मी कुंकुमार्चन प्रचोदयात फट स्वाहा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. महालक्ष्मी कुंकुमार्चयामी प्रचोदयात फट स्वाहा असे 108 वेळा हा मंत्र म्हणून कुंकवाच्या पाण्याने स्नान घालावे. तुम्हाला पहाटे 3 ते 3:30च्या दरम्यान करायचं आहे. याचं कारण एकच, तुम्ही जर तुळजापूरच्या देवी भवानी आईच्या मंदिरात गेला असाल तर तिथे सुद्धा देवीचं पहाटे 3-3:30चं रूप तुम्ही कधी बघितलं असेल तर अतिशय प्रसन्न रूप असतं. कारण त्यावेळेस देवीचं स्नान घातलेलं असतं आणि देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असते आणि त्यावेळेस जर आपलं दर्शन झालं तर मग विचारायलाच नको, अतिशय चांगल्या प्रकारचे सुख लाभ आपल्याला बघायला मिळतात. देवीचं ते रूप बघितल्यावर त्याच पद्धतीने तोच अनुभव घेण्यासाठी आणि भलेही तुमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आई नसेल तर दुसरी कोणतीही असेल, तर मी तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगितले की कुलस्वामिनी देवी लक्ष्मी, अन्नपूर्णा माता, तर या सर्वांसाठी म्हणजे या सर्व स्त्री देवतांसाठी हा विधी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करता येतो. आता ही पौर्णिमेला कुंकुमार्चन सेवा तुम्ही नक्की करा. योगायोगाने तुम्ही पौर्णिमेला लवकर उठलेलाच आहात, तर तुम्हाला ज्या काही पूजा अर्चा पौर्णिमेच्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही त्या म्हणजे हे कुंकुमार्चन झाल्यानंतर तुम्हाला जर करणे शक्य असेल तर लगेच करून घेतल्या तरीसुद्धा चालेल. तर तुम्हाला हा सुखद अनुभव घ्यायचा असेल की एक खूप सुंदर असं वातावरण जे तयार होतं, जर तुम्ही कदाचित जर पौर्णिमेच्या ही सेवा तुम्हाला यापूर्वी माहिती नसेल आणि आता नव्याने समजली, त्यानुसार तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करायला सुरुवात करा. तुम्हाला नक्की या सेवेचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच या दिवशी उंबऱ्याला हळदीचे लेपन, फरशी पुसणे, मेन दरवाजा पुसणे, गॅसची पूजा करणे, सेवा पौर्णिमेच्या अमावास्येलाच झाली पाहिजे. आता दुसरी पौर्णिमेची सेवा आहे, ती सेवाही खूप फलदायी आहे. जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर ती पौर्णिमेपासून 11 पौर्णिमा करून बघा. घरातील एका व्यक्तीने जरी महिन्यातला फक्त एक दिवस आणि त्या एक दिवसातला फक्त तुमचा कमीत कमी अर्धा तास किंवा तुमचे 15 मिनिट, पण यामुळे तुमच्या घरातील सर्वांना याचा फायदा होईल. त्याचबरोबर त्या गोष्टीपासून तुम्ही ही सेवा करताय, हा उपाय करताय
ते काम तर होईल, पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे म्हणजे अपेक्षाही केली नव्हती असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये होताना तुम्हाला बघायला मिळतील. जसा जसा महिना जाईल तसं तसं तुम्हाला म्हणजे तुम्ही बिलीव्ह करू शकणार नाही एवढे तुमच्या घरामध्ये बदल होताना तुम्हाला बघायला मिळतील. 1 वर्षानंतर तुम्ही बघाल की 1 वर्षापूर्वीचं माझं आयुष्य काय होतं आणि 1 वर्षानंतर मी आता कुठे आहे. एकदम झिरोवरून तुम्ही टॉपवर पोहोचलेलं असाल. पण शेवटी काय, विश्वास महत्त्वाचा आहे आणि संयमसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेला अशी परिस्थिती तुमच्या घरामध्ये असू शकते की मुलांचे शिक्षण झालेले आहे, मुलं प्रयत्न करताय, 100% देताय, पण त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही. त्यांना जशी हवी तशी संधी समोरून चालून येत नाही. तुम्ही प्रयत्न करताय संतान प्राप्तीसाठी, पण काही यश येत नाही. तर ही सेवा तुम्ही नक्की करा, तुम्हाला अनुभव येईल. स्वतःचं घर होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहेत, ज्या काही समस्या आहेत या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. पण या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही समस्या तुमच्या जीवनामध्ये असतील की ज्या तुम्ही कोणाशी शेअर करू शकत नाही, पण त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं. अशा तुमच्या घरातील, तुमच्या संसारातील किंवा तुमच्या कौटुंबिक घरामध्ये ज्या काही समस्या असतील त्या प्रत्येक समस्येतून मार्ग काढण्यासाठी, या प्रत्येक सिच्युएशनमधून बाहेर निघण्यासाठी किंवा जिथे तुम्ही हरलेले आहात, आता मला काहीच कळत नाही, माझं डोकं चालत नाही, याच्यातून मी पुढे कसा निघू, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करून पहा. नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. कोणत्याही महिन्यातील पौर्णिमेपासून सलग 11 पौर्णिमा तुम्हाला ही सेवा करायची आहे. फक्त पहिल्या पौर्णिमेला संकल्प करायचा, पहिल्या दिवशी संकल्प करायचा, फक्त या दिवशी एकदा करायचा असतो, परत परत करायचा नाही. घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना जे कोणी देवपूजा करत असेल त्यांनी कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. फोटोवर अभिषेक केला जात नाही, म्हणून फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. देवघरामध्ये जिथे त्यांची जागा आहे तिथे ठेवायचं. कमीत कमी सकाळी पहाटे 16 वेळा कुंकुमार्चन सेवा करून घ्यायची. कुंकुमार्चन करताना कोणताही देवीचा मंत्र म्हटला तरी चालेल. वेणी किंवा गजरा किंवा एखादं लाल फूल पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून कुलदेवीला अर्पण करायचं आणि काहीतरी गोड नैवेद्य दाखवायचा. खीर बनवली तर अतिशय उत्तम आहे, कारण देवीला खीर अतिशय प्रिय आहे. खीर शक्य नसेल तर तुम्हाला जे वाटतं काहीतरी गोड नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालू शकतं. सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा चालू शकतं किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही ओटी भरू शकता. ओटी भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला एक नवीन साडी घेतली तरीसुद्धा चालू शकतं किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अगदी खणा नारळाने ओटी भरली देवीची तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. तुम्हाला शक्य होईल दोन्हीपैकी जे तुम्ही घ्यायचं आहे. समजा तुम्ही साडी घेतली तर साडी घ्या, ब्लाऊज पीस घ्यायचा असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला कोणी ओटीमध्ये दिलेलं किंवा कोणत्या कार्यप्रसंगी तुम्हाला जे मिळालेलं नसावं, त्यांनी तुम्ही ओटी भरताय हे तुमच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने तुम्ही आणलेलं असावं, ते घ्यायचं आहे. त्याच्यावर एक नारळ, श्रीफळ, नारळसुद्धा कोणी दिलेलं नसावं, स्वतःच्या आपल्या पैशानं ते आपल्याला विकत आणायचं आहे. यावर तुम्ही एखादा गजरा किंवा वेणी, कमीत कमी 11 रुपये दक्षिणा, जास्तीत जास्त तुम्ही कितीही ठेवू शकता. यासोबतच तांदूळ, हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा, जो बदाम असतो, अखंड बदाम, खारीक हे तुम्हाला घ्यायचं आहे. याबरोबर हिरव्या बांगड्या 5 का होईना त्या आणायच्या आहेत. त्या नसल्या तर ज्या आपण सौभाग्याच्या वस्तू म्हणतो तुम्हाला ठेवायचं आहे तर तुम्ही तेही ठेवू शकता. जर तुमच्याकडे 5 बांगड्या नसतील तर तुम्ही जोडवी ठेवली तरी तेही सुद्धा चालू शकतो. जोडवी ही चांदीचीच असावी असं काही नाही. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची घ्या, नाहीतर पूजा साहित्याच्या दुकानातून गेल्यानंतर आपल्याला ओटी भरण्यासाठी जोडवी, ज्याच्यासोबत छोटासा आरसा, कंगवा, त्याच्यासोबतच हिरव्या बांगड्या ही तुम्हाला मिळू शकतात. अशा प्रकारे तुम्ही ही दर पौर्णिमेला कुलदेवीची पूजा केली तर तुम्हाला नक्कीच फळ मिळेल. श्री स्वामी समर्थ. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.